नमस्कार मित्रांनो. आज 27 फेब्रुवारी 2026. आज काय मित्रांनो, मराठी भाषा गौरव दिवस. गौरव दिवस म्हणून पाळला जातो मित्रांनो. तर आज मराठी भाषा गौरव दिवसानिमित्त आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक आपला हा 122 नंबरचा असणार आहे. आपण सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी या 5 टॉपिकवर आपले दररोज वेगवेगळे प्रश्न असतात. तर मी संदेश सर यूट्यूब चॅनलच्या द संदेश अकॅडमीत तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज आपलं मिशन आहे मित्रांनो 2025ची पोलीस भरतीची लेखी परीक्षा. आपलं दररोजचं लेक्चर संध्याकाळी 7 वाजता आपल्याला बघायला मिळतं. तर जर कुणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट तुम्हाला बघायला मिळतील आणि पोलीस भरतीसाठी नक्कीच तुम्हाला फायदा होईल ही मी तुम्हाला ग्वाही देतो. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, आस्ताबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते? महादेव, हरिश्चंद्र, सातपुडा, सह्याद्री. तर कुठे आढळते मित्रांनो? सातपुडामध्ये आढळते. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता आस्ताबा हे उंच शिखरबद्दल जर सांगायचं म्हटलं मित्रा, काय आस्तंबा या उंच शिखराबद्दल सांगायचं म्हटलं तर ते पहिलं इथं येऊ आपण. त्या शिखराबद्दल सांगायचे तर पर्वतरांग कोणती येणार आहे? ती येणार आहे सातपुडा. राहील लक्षात. दुसरा, उंची जर विचारली, उंची किती असणार आहे? 1325 मीटर. आणि कोणत्या जिल्ह्यात येतं हे जर म्हटलं तर नंदुरबार आणि धुळे. कालच तुम्हाला मी नंदुरबार धुळेबद्दलचं एक सांगितलेलं होतं की जे सिंधुदुर्ग ते नंदुरबारपर्यंत भारताची रेखांश अक्षांशाबद्दलचं तुम्हाला सांगितलं होतं. आता महाराष्ट्रात पुढला आणखीन एक पॉईंट आहे आपला मित्रांनो. नवीन पेज घेऊ आपण. महाराष्ट्रात किती पर्वत रांग आहेत त्या आपण बघतो. सह्याद्री ही एक पर्वतरांग आहे. ऑप्शन क्रमांक 2. दुसरा कोणता आहे? सातपुडा. तिसरी महादेव टेकड्या. चौथा हरिश्चंद्र गड. हरिश्चंद्रगड किंवा हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगा म्हटलं जातं त्याला. पाचवा अजिंठा. तर सह्याद्री पर्वतरांगा कुठे येतं? पहिला प्रश्न. सह्याद्री या पर्वतरांगा पश्चिम महाराष्ट्रात येतात. पश्चिम महाराष्ट्र. त्याच्यामध्ये कोणतं येतं? कळसुबाई, सालेर आणि महाबळेश्वर ही उंच टेकड्या येतात. सातपुडामध्ये कोणतं येतं? आपला आस्तंबा आणि तोरणामाळ. महादेव टेकड्यामध्ये काय येतं मित्रांनो? हे कुठं आलं? उत्तर महाराष्ट्रात आलं. कुठं आलं? उत्तर महाराष्ट्र. महादेव टेकड्यामध्ये काय येतं? 14 शिखर. 14 शिखर येतं. ते कोणतं येतं? मध्य महाराष्ट्रात येतं. हरिश्चंद्रगड, हरिश्चंद्र किंवा बालाघाट पर्वतरांगा
त्या कुठं येतात? अहिल्यानगरमध्ये किंवा अहमदनगरमध्ये. अहिल्यानगरमध्ये येतं. तर त्या कशा येतात? हरिश्चंद्रगड पर्वतरांगामध्येच येतात. अजिंठा टेकड्या कुठे येतात? त्या छत्रपती संभाजी नगरमध्ये येतात. राहील लक्षात? पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहे? 5, 6, 7, 8. तर किती मित्रांनो? 7. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. 7 या जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे. तर आता ते 7 जिल्हे कोणकोणते सर? तर ते 7 जिल्हे पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. पहिला जिल्हा आहे सोलापूर, दुसरा आहे सांगली, तिसरा आहे कोल्हापूर, चौथा आहे सिंधुदुर्ग, पाचवा आहे लातूर, सहावा आहे उस्मानाबादलाच काय म्हणतात? धाराशिव. आणि 7वा आहे आपला बीड. एवढे हे 7 जिल्हे येतात. आता हे 7 जिल्हे कोणकोणत्या विभागात येतात? तो बी एक महत्त्वाचा टॉपिक्स आहे. तर सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर हे तिन्ही पण कशा येतात? पुणे विभागामध्ये येतात. सिंधुदुर्ग हा कोकण विभागात येतो. लातूर, धाराशिव आणि बीड हा आपण मराठवाडा म्हणतो, पण तो कोणता येतो? छत्रपती संभाजीनगर विभागात येतात किंवा औरंगाबाद विभागात येतात. तर आणखीन याच्याबद्दल हा झाला महाराष्ट्राच्या सीमा कर्नाटक राज्याशी. तर अजून कोणकोणत्या राज्याशी महाराष्ट्र सीमा लागतात हे पाहणं गरजेचं आहे. आपलं महाराष्ट्र राज्य मित्रांनो, कोणतं हे? आपला महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला खाली कोणता लागतो? कर्नाटक. ओके. वरती कोणता लागतो? गुजरात आणि मध्य प्रदेश. पूर्वेला कोणता लागतो? छत्तीसगड. आणि इकडं कोणता लागतो? गोवा. आणि इकडं थोडा तिरपा तो कोणता लागतो? आपला तेलंगणा. पहिला कोणता लागायचा? आंध्र प्रदेश कधीचा मोकळा झाला? 2014 मध्ये आंध्र प्रदेशामधून तेलंगणा वेगळा झाला. त्यामुळे आता तेलंगणा हे राज्य त्याला लागते. समजलं? म्हणजे महाराष्ट्राला किती राज्यांच्या बाउंड्री आहे? गुजरात 1, मध्य प्रदेश 2, छत्तीसगड 3, तेलंगणा 4, कर्नाटक 5, गोवा 6 राज्यांच्या काय बाउंड्री आहे. आता आणखीन एक सांगायचं म्हटलं तर या राज्यांना कोणकोणते जिल्हे लागू होतात? कर्नाटकचा मी तुम्हाला सांगितलं मित्रा. कर्नाटकला मी सांगितलं तुला. काय सांगितलं? सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, लातूर, धाराशिव आणि आणखीन कोणता? बीड. एवढे कर्नाटक ज्या जिल्ह्याला लागतात ते राज्याला लागतात. दुसरा गुजरात सोबत कोण बाउंड्री शेअर करतं? आपले जिल्हे धुळे, नाशिक आणि नंदुरबार.
आणि तिसरं कोणतं राज्य होतं? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशसोबत कोण करतं? धुळे करतं, नंदुरबार करतं, बुलढाणा करतं आणि अमरावती. चौथा, छत्तीसगड सोबत कोण करतं? गडचिरोली आणि चंद्रपूर. पाचवा, तेलंगणा सोबत कोण करतं? तेलंगणा सोबत नांदेड करतं, यवतमाळ करतं आणि गडचिरोली करतं. आणि शेवटचं राज्य गोवा. गोव्यासोबत कोण करतं? सिंधुदुर्ग करतं. असा बी प्रश्न येतो, कोणत्या जिल्ह्याची सीमा एकाच राज्यासोबत शेअर केली जाते? सिंधुदुर्गची. पण सिंधुदुर्ग 2 राज्यासोबत सीमा शेअर करतो, तो कर्नाटक आणि ते. आता पुन्हा एकदा लक्षात घ्या, एकदा पुन्हा रीड करा. कर्नाटकसोबत सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, लातूर, धाराशिव, बीड हे कर्नाटक राज्याला बाउंड्री शेअर करतात. गुजरात डेपोमध्ये कोणकोणत्या गाड्या लागतात? धुळे, नाशिक, नंदुरबार हे 3 जिल्हे बाउंड्री शेअर करतात. मध्य प्रदेशमध्ये धुळे, नंदुरबार, बुलढाणा आणि अमरावती. छत्तीसगडमध्ये गडचिरोली, चंद्रपूर. तेलंगणामध्ये नांदेड, यवतमाळ, गडचिरोली आणि आपल्या गोव्यासोबत सिंधुदुर्ग. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर हा कोणत्या नावाने ओळखला जातो? वाडी रत्नागिरी, करवीर, पन्हाळा, केदारशिवराची टेकडी. फक्त फक्त ब, क आणि ड आणि अ आणि ब. तर कोणतं आहे? वाडी रत्नागिरी म्हणजे फक्त अ. ऑप्शन क्रमांक योग्य उत्तर आहे आपला. आता मित्रांनो, ज्योतिबाचा डोंगर. आता ज्योतिबाचा डोंगर कुठे आहे? कोल्हापूरमध्ये. हे बी माहीत पाहिजे आपल्याला. ज्योतिबा डोंगर कुठे आहे मित्रा? कोल्हापूरला आहे. महत्वाचं तुला, ज्योतिबा डोंगराचं दुसरं नाव काय? ज्योतिबा डोंगराचं दुसरं नाव ते कोणतं आहे? वाडी रत्नागिरी. त्याची उंची किती आहे हे पण विचारलं जाऊ शकतं. ते कोल्हापूर पोलीस भरतीमध्ये विचारलं जातं की ज्योतिबा डोंगराची उंची किती. तर ते कोल्हापूरच्या मुलांनी लक्षात ठेवायचं, 3124 फूट म्हणजे 952 मीटर आहे. तर प्रसिद्धी काय? ज्योतिबाच्या डोंगरावर तुम्ही जाशाल ना मित्रांनो, तर तिथं तुम्हाला केदारलिंग म्हणजे भोलेनाथाचं, केदारश्वराची टेकडी असं नाही, तिथं केदारश्वराचं मंदिर आहे. त्याला काय म्हणतात? केदारलिंग या देवताचं मंदिर आहे. आता कोल्हापूरपासून ज्योतिबा डोंगर किती किलोमीटर आहे? 20 किलोमीटर आहे मित्रा. 20 किलोमीटर दूर आहे. आणि ज्योतिबा हे खंडोबाचं रूप आहे. कोणाचं रूप आहे? ज्योतिबा हे खंडोबाचं रूप आहे. आणि या इथं कोणकोणते भाविक येतात? महाराष्ट्र आणि कर्नाटक. राहील लक्षात? चला पुढचा प्रश्न. कोणत्या प्रशासकीय विभागात जिल्ह्यांची संख्या अधिक आहे? पुणे विभाग, नागपूर विभाग, कोकण विभाग आणि औरंगाबाद विभाग. तर कोणत्या विभागात आहे? औरंगाबाद विभागात सगळ्यात जास्त जिल्ह्यांची संख्या आहे. आता पुणे विभागात किती मित्रा? 5. नागपूर विभागात 6. कोकण विभागात 6. नाशिक विभाग नाही दिलेला. नाशिक विभागात 5 येतात. अमरावती विभागात 5 येतात आणि औरंगाबाद विभागात 8 येतात. आता मी तुम्हाला याचं
अंकित स्पष्टीकरण देतो. आपण इकडे विभाग टाकू, कोणकोणते जिल्हे येतात ते टाकू. इथे जिल्हे करू. नाही, थांबा मित्र, इकडे घेऊ. चला, इथं जिल्हे घेऊ आणि इथं संख्या घेऊ. आता राहील लक्षात सगळ्यांच्या. पहिला विभाग औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर. औरंगाबाद, त्याच्यात कोणकोणते जिल्हे येतात? छत्रपती संभाजीनगर, दुसरा कोणता येतो मित्रा? जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, अजून कोणता येतो? उस्मानाबाद. त्यालाच काय म्हणतात? धाराशिव. ते किती झाले? 8. आता दुसरा कोणता येतो? पुणे विभाग. पुणे विभागात काय येतो? पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर. ते किती येतात? 5 येतात. त्याच्यानंतरचा नागपूर विभाग. नागपूर विभागात काय काय येतात? नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. किती येतात? 6 येतात. अशाच प्रकारे पुढचा बी कोकण विभाग. कोणता विभाग? कोकण. कोकण विभागात काय काय येतं? मुंबई शहर, ते सगळ्यात कमी क्षेत्रफळाचं आहे. मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग. रायगड आणि सिंधुदुर्ग. किती झाले मित्रा? 7 झाले. कोकणमध्ये. नाशिकमध्ये किती येतात? नाशिकमध्ये येतात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर. ते किती झाले? 5. आणि शेवटचा राहिला अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये तर अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ. हे झाले 5. आता पुढचा प्रश्न. खालील विधाने पहा. जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात 2 राज्याच्या सीमा आहे. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,700 चौरस किलोमीटर आहे. मित्रांनो, कालच आपला एक प्रश्न झाला. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,13 चौरस किलोमीटर आहे. हे वाक्य बरोबर आहे.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात 2 राज्यांच्या सीमा आहेत. तुम्हाला आत्ताच सगळ्या राज्यांच्या सीमा सांगितल्या. तर धुळे हा नॉर्थला येतो, उत्तरेला. तिथं कोण येतं? गुजरात आणि मध्य प्रदेश. या 2 राज्यांना धुळे आणि नंदुरबार काय करतो? बाउंड्री त्याला लागते. आता हे 2 वाक्य झाले. आता तुमचा राहिला जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस आहे. जालना जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता आहे? छत्रपती संभाजीनगर आहे. जालना जिल्ह्याच्या पूर्वेस कोणतं आहे मित्रांनो? छत्रपती संभाजीनगर पूर्वेस. आणि हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस कोणतं आहे? पहिलं वाक्य घ्यायचं वाक्य राहिलं आपलं मित्रांनो. तुम्हाला जालना जिल्ह्याचा ते सांगतो. हा पश्चिम आणि हा पूर्व. सगळ्यात पूर्वेला कोणता आहे? नांदेड आहे. त्याच्यानंतर कोणता येतो? हिंगोली येतो. त्याच्यानंतर परभणी येतो. नंतर औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर आणि त्याच्यानंतर जालना येतो. आता यांनी काय? जालना जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता आहे? हिंगोली. जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस आहे. हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस नाही येतो. कुठं आहे? पश्चिमेस आहे. कुठं आहे? पश्चिम दिशेला आहे. त्यामुळं पहिलं वाक्य चुकीचं असणार आहे. फक्त विधान बरोबर नाही, बाकी दोन्ही बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. गडचिरोली जिवती, चंद्रपूर देवरी, गोंदिया मुलचेरा, भंडारा लाखनी. आता याच्या जोड्या लावायच्या. आता गडचिरोलीचा जे तालुका आहे, तालुक्याच्या जोड्या आहे. गडचिरोलीमध्ये कोणता तालुका येतो? मुलचेरा. ऑप्शन क्रमांक 3. मुलचेरा हा कुठे येतो? तर स्थान आहे गडचिरोली जिल्ह्यात त्याचं. तर दक्षिण जिल्ह्याच्या दक्षिण साईडला मुलचेरा हा तालुका लागतो. दुसरा चंद्रपूरला कोणतं येतं? जिवती तालुका चंद्रपूरमध्ये. गोंदियामध्ये देवरी, भंडाऱ्यामध्ये लाखनी. तर आपला पत्ते काय होतो? 3, 1, 2, 4. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार मित्रा. आता तुम्हाला याच्यावरूनच सांगतो गडचिरोली जिल्ह्यात किती तालुके. आपला आता हा तालुक्यांचं हे बी माहीत पाहिजे. जे प्रत्येक जिल्ह्याचा पेपर देतात त्याच्यासाठी एक डिटेलिंग येतो. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 12 तालुके. किती मित्रा तालुके? 12 तालुके. चंद्रपूरमध्ये 15 तालुके, त्याच्यातला एक देवरी आहे. गोंदियामध्ये 8 तालुके आणि भंडाऱ्यामध्ये 7 तालुके. राहील लक्षात? महाराष्ट्रातील घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणता क्रम लागतो? उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणता क्रम लागतो? कुंभार्ले, आंबा, आंबोली, फोडा. कुंभार्ले, आंबा, फोडा, आंबोली. आंबा, कुंभार्ले, फोडा, आंबोली. आंबोली, फोडा, कुंभार्ले, आंबा. तर कोणता लागतो? कुंभार्ली, आंबा, फोडा, आंबोली. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर सगळ्यात उत्तर ते दक्षिण कुंभार्ले हा घाट कुठे आहे? कुंभार्ले हा घाट कुठे आहे? सातारा.
कुंभार्ली. कुठे आहे? सातारा. आंबा घाट कुठे आहे? कोल्हापूर. फोडा घाट कुठे आहे? कोल्हापूर. आणि आंबोली सिंधुदुर्ग. जर तुम्हाला जिल्ह्यांच्या जिल्ह्यानुसार जरी घाटाचं नाव माहीत असेल तरी तुम्हाला क्रम लावता येणार आहे. कुंभार्ली, आंबा, फोडा, आंबोली. कुंभार्ली हा सातारा जिल्ह्यात आहे, आंबा हा कोल्हापूर, फोडा हा कोल्हापूर आणि आंबोली हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. आता कुंभार्ली घाट हा कोणता हायवे जातो? कुंभार्ली घाटातून हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. नॅशनल हायवे 166. आणि आंबा घाट हा कोल्हापूर तर रत्नागिरी मार्गे. फोडा घाट कोल्हापूर आणि रत्नागिरी आरे. फोडा घाट हा कशातला आहे? कोल्हापूर आणि सावंतवाडी. आणि आंबोली हा महाराष्ट्र आणि गोवा. राहील लक्षात? पुढचा प्रश्न. महाराष्ट्राच्या पश्चिम आणि उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत डोंगर आहे? सातपुडा, शंभू महादेव, सातमाळा आणि सह्याद्री. कोणता आहे? उत्तर दक्षिणेत सह्याद्री. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. कोणत्या जिल्ह्याच्या सीमा ही कर्नाटक व तेलंगणा या 2 राज्यांना लागून आहे? लातूर, नांदेड लातूर, गडचिरोली नांदेड. तर कोणता? तर नांदेड चीच फक्त तेलंगणा राज्यास आहे. तेलंगणा व कर्नाटक या दोन्ही राज्यांना आहे. खालील ठिकाणी उंचीप्रमाणे उतरता योग्य का? हरिश्चंद्रगड, कुंभार्ली, कळसुबाई, सालेर, रामटेक. आता मित्रांनो, कालच मी तुम्हाला सांगितलं कळसुबाई हे माउंट एव्हरेस्ट आहे. पहिला क येणार आहे त्यामुळे हा ड गेला. दुसरा नंतर सालेर येणार आहे म्हणजे ड येणार आहे, हा गेला, हा पण गेला. मग ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. कळसुबाई, सालेर, हरिश्चंद्रगड, कुंभार्ली आणि रामटेक. 3, 4, 5. आता कळसुबाईची उंची किती आहे? 1646 मीटर. दुसरा सालेरची किती आहे? 1567 मीटर. नंतर हरिश्चंद्रगडची किती आहे? 1424 मीटर. कुंभार्लीची किती आहे? 621 मीटर. त्याच्यामध्ये आस्थाबा ते बाकीचे आहेत, आता हे आपल्या प्रश्नानुसार आहे. आणि 5वा रामटेक आहे, त्याची किती आहे? 300 मीटर. तो कुठं आहे? नागपूरमध्ये. कळसुबाई कुठं आहे? अहमदनगर किंवा अहिल्यानगर. सालेर कुठं आहे? नाशिकमध्ये. हरिश्चंद्रगड अहिल्यानगर, कुंभार्ली सातारा आणि रामटेक नागपूर. कडप्पा प्रकारच्या खडक महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? चंद्रपूर नागपूर, नागपूर भंडारा, कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि अमरावती नागपूर. तर कुठं आढळतो? कोल्हापूर सिंधुदुर्ग. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता कडप्पा म्हणजे कसं, त्याचं वय किती असतं हे पण महत्त्वाचं आहे. त्याला गाळाचा खडक म्हणतात किंवा सेडिमेंटरी रॉक्स असं म्हणतात. तर तो किती वर्षाचा पूर्वी असतो? 80 ते 130 कोटी वर्षी पूर्वचा असतो. त्याला काय म्हणतात? तर तो कशा प्रकारचा आहे? गाळाचा प्रकार आहे खडकाचा तो. त्यालाच काय म्हणतात? सेडिमेंटरी रॉक असं म्हणतात. रंग कसा आहे त्याचा? राखाडी प्लस काळा आणि हिरवट बघायला मिळतो तुम्हाला मित्रा. आणि त्याचा मूळ कुठं सापडतो? तो
त्याचं मूळ कुठं आहे? आंध्र प्रदेशातील कडप्पा. आंध्र प्रदेशात कोणता जिल्हा आहे? कडप्पा या जिल्ह्यावरून त्या खडकाचं नाव पडलेलं आहे, या जिल्ह्याच्या नावावरून. कुठे आहे हा जिल्हा? आंध्रामध्ये. राहील लक्षात? कडप्पा कुठं आवडतो? कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. खडकांचे प्रकार किती आहे हे पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. चला तो पण आज आपण घेऊन टाकू. खडकांचे प्रकार. खडकांचे प्रकार. खडकांचे प्रकार कोणकोणते? कडप्पा, दुसरा धारवाड, तिसरा गोंडवाना, चौथा विद्यान. आता कडप्पा कुठं? कोल्हापूर सिंधुदुर्ग, धारवाड चंद्रपूर भंडारा गडचिरोली, गोंडवाना चंद्रपूर यवतमाळ आणि विद्यान उत्तर महाराष्ट्र. नाशिक विभागात किती तालुके आहेत? 54, 52, 56, 51. किती मित्रांनो? 54. ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. आता नाशिक विभागात कोणकोणते ते? पहिल्यांदा नाशिक विभागात कोणकोणते जिल्हे? नाशिक, दुसरा येतो धुळे, तिसरा येतो नंदुरबार, जळगाव आणि नगर. त्याच्यात किती येतात? नाशिकमध्ये 15 तालुके, धुळ्यामध्ये 4 आहे, नंदुरबारमध्ये 6 आहे, जळगावमध्ये 15 आहे आणि नगरमध्ये 14 आहे. असे टोटल किती आहे? 54 तालुके आहे. आणि एकूण महाराष्ट्रात किती तालुके? तर एकूण महाराष्ट्रात ते 358 तालुके मित्रांनो. ऑल महाराष्ट्र तालुके. राहील लक्षात? अशा प्रकारे मित्रांनो आज आपला पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 122 नंबरचा संपलेला आहे. तर तुम्हाला ऑल प्रश्न किंवा सगळे प्रश्न समजले असतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि नवनवीन अपडेट बघण्यासाठी द संदेश अकॅडमीला सबस्क्राईब करा. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.